वेलकम. वेलकम मित्रांनो, नमस्कार. आणि तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये राईज अँड शाईन एज्युकेशन. वेगवेगळ्या विषयावर आपण नवीन नवीन व्हिडिओज बनवतो. आणि आजचा आपला विषय असणार आहे जावा प्रोग्रामिंग. जावा प्रोग्रामिंग रिलेटेड आपण टॉपिक्स पाहणार आहे. आणि एक नवी कोरी सिरीज घेऊन येतोय तुमच्यासाठी, कलेक्शन्स, जावा कलेक्शन्स. कुठली सिरीज पाहणार घेऊन आलोय तुमच्यासाठी? जावा कलेक्शन्स. जावा कलेक्शन म्हणजे काय? आपल्या या चॅनलवर आपण जी काही कन्सेप्ट आहे ती साध्या सोप्या आणि सरळ भाषेत पाहतो. तर आज आपण किंवा या सिरीज मध्ये आपण पाहणार आहे जावा कलेक्शन. तर तुम्हाला जे काही कन्सेप्ट आहेत ते साध्या सोप्या भाषेत इथे समजवण्यात येते. तर जावा कलेक्शन हा सर्वात पहिला व्हिडिओ आहे या सिरीज मधला. काय बरं पाहणार आपण याच्यात? तर या पहिल्या क्लासमध्ये आपण पाहणार आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन टू जावा कलेक्शन. आपण काय शिकणार आहे? इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन टू जावा कलेक्शन. अत्यंत साध्या सोप्या शब्दात आपण म्हणणार आहे तर इंट्रोडक्शन टू कलेक्शन पाहणार आहे की काय कलेक्शन, व्हॉट इज कलेक्शन. सो इंट्रोडक्शन. आणि यामध्ये आपण कव्हर करणार आहे टॉपिक. या इंट्रोडक्शन टू कलेक्शन मध्ये आपण कव्हर करणार आहे टॉपिक हा व्हॉट इज कलेक्शन. व्हॉट इज कलेक्शन. ऍक्च्युली कलेक्शन हा खूप हॉट टॉपिक आहे इंटरव्ह्यू रूमच्या दृष्टीने. दो यू आर गिविंग द इंटरव्ह्यू फॉर बॅकएंड डेव्हलपर, जावा बॅकएंड डेव्हलपर, दो इट इज फॉर स्प्रिंग बूट साठी तरी देत असले, स्टील देअर इज अ क्वेश्चन ऑन कोर जावा. त्याच्यावर कोर जावा मध्येच प्रश्न विचारले जातात. आणि फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन्स जर तुम्हाला विचारला येणार असतील तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये, 100 क्वेश्चन्स जर विचारण्यात येणार असतील, तर जवळजवळ 30 ते 35 क्वेश्चन्स ही कशावर असणार आहेत तुम्हाला? या कलेक्शन टॉपिकवर असणार. सो दिस कलेक्शन टॉपिक इज व्हेरी हॉट केक इन इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू रूम डिस्कशन्स मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये कलेक्शन्स हा व्हेरी हॉट टॉपिक आहे. भरपूर सारं काही विचारण्यासारखं या कलेक्शन्सवर. तर सहज माझ्या मनात आलं की आपण यावर काही एक सिरीज बनवूया आणि जे काही कलेक्शन्स आहे ज्यामध्ये हा जो काही कन्सेप्ट आहे तो एका साध्या सोप्या भाषेत मध्ये आपल्या स्टुडंट समोर आणूया. तर तुमचा वेळ न दवडता आपण चालू करूया कलेक्शन. व्हॉट इज कलेक्शन? So in general, first we will discuss the collection. In general, in our general life, what is collections? Collection is nothing but group of entities or group of objects or group of, आपण ऑब्जेक्ट्स वगैरे नको म्हणायला, ग्रुप ऑफ एंटिटीज. ग्रुप ऑफ एंटिटीज म्हणजे कलेक्शन्स. सो व्हॉट इज कलेक्शन? कलेक्शन इज नथिंग बट ग्रुप ऑफ एंटिटीज. काही लोकांकडे काय असतं? कलेक्शन ऑफ बुक असतं. काय असतं? कलेक्शन ऑफ बुक. कलेक्शन ऑफ बुक्स असतं. ओके, व्हॉट डू मीन बाय कलेक्शन ऑफ बुक्स? इट इज नथिंग बट द ग्रुप ऑफ एन बुक्स, मल्टिपल बुक्स. एक बुक, दोन बुक, तीन बुक, 10 बुक, 100 बुक्स, एन बुक्स. कलेक्शन मीन्स व्हॉट? इट इज अ ग्रुप ऑफ एन नंबर ऑफ बुक्स, मल्टिपल बुक्सचं कलेक्शन. किंवा काही लोकांकडे काय असतं? कलेक्शन ऑफ पेन्स. कलेक्शन ऑफ पेन्स. सम पीपल हॅज अ हॉबी to collect the different kind of pen. Collection of pens. What do you mean by collection of pens? It is a group of n different pen. It is a group of multiple pens. आपण n सुद्धा नको म्हणायला. Groups of multiple pens means it current different color pen or different marker pens or like this. Collection of pen. Or especially girl students have collection of earrings. Collection of earrings. खूप साऱ्या गर्ल स्टुडंटकडे काय असतं? कलेक्शन ऑफ इयरिंग्स. म्हणजे काय? इट इज अगेन अ ग्रुप ऑफ एन नंबर ऑफ इयरिंग्स और मल्टिपल इयरिंग्स, एन इयरिंग्स. So this is a collection in general. So what is collection? What is collection? How we are defining collection? How we are defining this term? Collection is group of
multiple individual independent object किंवा entities. It's called as collection. So what is collection? Collection is group of multiple individual independent objects. It's called as a collection. So hope you understood what do you mean by collection in general. And what is the benefit of this collection? Why we are creating the collection? When a collection is there, we can store them as a single entity. We can store this group as single entity. We can store this group as single entity. We can store this group as a single entity. Or we can refer this group, though it is a group, but we refer it as a single entity. So again, if we modify this definition by combining these 2 points, what is collection? Collection is a group of multiple individual independent entities as a single entity or as a single unit. Single unit. So collection is a group of multiple individual independent objects represented as a single unit. It's called as collection. So this is in general life collection. In a same manner, in Java programming, 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 sometime, or there is application need, sometime we have to represent, we have to represent, we have to represent a group of, group of independent, group of independent individual objects as single unit. Single unit. Sometimes there is a need in our Java programming. We have to represent the group of independent individual objects as a single unit. And that is also called as a collection. That is also called as collection. Collection. For example, see here pictorially. Suppose there are some objects. There are some objects. Suppose it is a group of objects. It is a group of objects, or it is a group of student class objects. Suppose S1, S2, S3, S4, S5, S6, and S7. So these are the individual objects. These are the individual objects. And I want to shift this object to suppose some database. To some database or to some another application. So what is first approach? I will transfer these objects one by one. I will transfer this object one by one, but it is not a convenient option to transfer them one by one. So what is the convenient object? Convert this all 6, 7 objects as a single entity and pass this single entity as a unit. Pass this single entity as a unit. It is more convenient option. So how to do that thing? So in Java, to represent, or in your applications, whenever you want to represent independent individual object as a single unit, you go for a collection. So this individual group of individual independent object is called as collection. It's called as collections. It's called as collection. So this is called as collection. This is called as collection. And to represent this concept, in Java programming, in Java programming, in Java programming, to represent this concept, there are multiple number of classes and interfaces. To represent this collection object,
in Java programming to represent this collection concept, this collection concept, this collection concepts. There are there are predefined there are predefined classes and interfaces. There are predefined classes and interfaces. And all these classes and interfaces are collectively called as collection framework, are collectively called as collection framework. And in this video series, we are going to see all that classes. That is how to create the different collections to store the n number of objects, to store the n number of objects. So in upcoming sessions, we are going to explore this collection framework. That is how in Java framework, how many collections are there, what are that predefined classes, what are that predefined interfaces, what is the relationship between them, what are the methods between them, what is the underlying data structure or concept behind it, how Java implemented it. So we are going to explore everything related to this collection. So keep watching our channel for the further videos on such collection concept. तर अशी कलेक्शन्सच्या रिलेटेड जी काही तुम्हाला कन्सेप्ट शिकायची तर ही व्हिडिओ सिरीज तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ही सगळी कलेक्शन्स फ्रेमवर्क तुम्हाला पाहता येतील. आणि तुम्हाला असंच ही जर कोर्सेस या प्रकारे जर शिकायचं असेल साध्या सोप्या सिंपल भाषेत, वी हॅव वन इन्स्टिट्यूट इन पुणे. The name is Cup to King IT Solution. There we are teaching this concept in such a सिंपल लँग्वेज, साध्या सोप्या भाषेत तुम्हाला शिकवले जातात. तुम्ही तुमचा IT बॅकग्राऊंड असो किंवा नॉन IT बॅकग्राऊंड असो, वी विल वी विल मेक यू एम्प्लॉयबल इन IT इंडस्ट्री. तर इथे नंबर आहेच स्क्रीनवर तुमच्या 9766316241. तर अशी दर्जेदार आणि मजेदार कन्सेप्टची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला भरपूर सारी अशी चॅनल्स पाहता येतील. तर आजच्यासाठी एवढंच आणि इथेच थांबूया. थँक्यू.